पेणकरांच्या दारी महानगर गॅस सुरुवातीला शहरातील काही भागात गॅसच्या वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. आता या वाहिन्यांचे जाळे संपूर्ण पेण तालुक्यात विस्तारित करण्याचे काम सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून पेणकरांना प्रत्यक्ष जोडणी करून गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. त्यानुसार आज पेण येथील राजशिवराय हॉटेल मध्ये महानगर गॅस लिमिटेड तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजपर्यंत सुमारे 6,000 घरांमध्ये गॅस वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत, परंतु त्यापैकी 4,500 घरांमध्ये प्रत्यक्ष गॅसचा पुरवठा सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती विवेक सोनार, सहाय्यक उपाध्यक्ष प्रकल्प MGL यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पेणमध्ये सुरू असलेल्या राय पाईपलाईनच्या कामामध्ये असलेल्या त्रुटी पेणमधील पत्रकारांशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांचे महानगर गॅसचे कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या चुकीचा पहाडा पत्रकारांनी अधिकाऱ्यांसमोर वाचला आहे. पत्रकारांनी दाखवलेल्या त्रुटी सोडवण्याचा प्रयत्न करून सर्व अडथळे दूर करू असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिले आहे. यावेळी गुरुगोविंदर सिंग, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकल्प महानगर गॅस, शीतांशु रॉय चौधरी, उपाध्यक्ष ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स महानगर गॅस लिमिटेड, प्रताप आयरेकर, महाव्यवस्थापक ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स, विवेक सोनार, सहाय्यक उपाध्यक्ष आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड़, पेण, रायगढ़ के तरफ से आप सबको बहुत बहुत आभार ये इस कन्वर्सेशन में आने के लिए। हम लोग यहाँ पे आए हैं, यहाँ जो हमारे गैस पाइपलाइन बिछी हुई है और जो हमारे CNG स्टेशंस लगे हुए हैं उनके सेफ्टी के लिए बात करने के लिए और एक अवेयरनेस स्प्रेड करने के लिए। ये गैस जो है नेचुरल गैस, ये एक बहुत ही सेफ़ गैस है। ये हवा से हल्का है, तो गलती से भी कहीं पे इसका रिसाव होता है, ये अगर कहीं से लीक होता है तो ये आसमान की तरफ जाता है और फिर खतरा उससे कम हो जाता है। इस सेफ्टी के संदर्भ में हम लोग आप सबसे ये रिक्वेस्ट करते हैं कि हम लोग एक साझेदारी बनाते हैं और एक दूसरे को हेल्प करते हैं ताकि जो हमारा सोसाइटी है वो सेफ़ रहे। हम लोग सेफ़ तरीके से आपको कुकिंग गैस और CNG ये दोनों मुहैया कराते रहें। हम लोगों का बड़ा एक्सपेंशन प्लान है रायगढ़ के लिए, पेन के लिए स्पेशली, जो हम लोग ऑलरेडी आपके साथ शेयर किए हैं। 2 रिक्वेस्ट है आप लोगों से कि अगर कहीं पे खुदाई चल रही है आपके आसपास और आपको मालूम हो कि यहाँ पे गैस पाइपलाइन है, ये भी आपको पता चल सकता है गैस पाइपलाइन है कि नहीं। वहाँ पे हमारे मार्कर्स लगे हुए हैं, या तो एक स्टैंड की तरह लगा हुआ होगा या दीवार पे कोई पेंटिंग लगा होगा, तो उसके तहत आपको पता चल जाएगा यहाँ पे महानगर गैस का पाइपलाइन बिछी हुई है। आपसे सिर्फ इतना रिक्वेस्ट है कि एक नंबर जो हम लोगों ने आपके साथ साझा किया है 1800 2100 2100 180021002100 इस नंबर पे कॉल कीजिए। तत्काल प्रभाव से हमारा जो टीम है जो पेन पे ऑलरेडी मोबिलाइज्ड हैं, वो आपके उस लोकेशन पे आएंगे और चेक करके आपको ये बता देंगे कि वहाँ पे गैस पाइपलाइन है कि नहीं है, और वो गैस पाइपलाइन सेफ रहे वो इंश्योर करेंगे वो टीम। इतना रिक्वेस्ट आप सबसे, पूरे सोसाइटी से ये हम लोग रिक्वेस्ट करने आए हैं। और हमारे साथ विवेक सोनार जी हैं जो असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट प्रोजेक्ट्स हैं, और प्रताप आयरेकर साहब हैं जो जनरल मैनेजर ऑपरेशंस हैं। अगर कुछ स्पेसिफिक सवाल है तो ये दोनों आपसे वार्तालाप कर सकते हैं। नमस्कार, मी विवेक सोनार, मी AVP प्रोजेक्ट्स महानगर गॅस लिमिटेड। आज रोजी झालेली पत्रकार परिषदेत आपण जे डिस्कशन केले त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो। आपण रायगड जिल्ह्यामध्ये 2019 पासून कामं सुरुवात केलेली आहे, जिथे नॅचरल गॅस पाईपलाईन टाकण्या किंवा CNG स्टेशन उभारण्याचं काम आपण केलेलं आहे।
त्यापैकी मागच्या 5-7 वर्षात आपण 68 CNG स्टेशन स्थापित केलेले आहेत आणि किमान 350 किलोमीटरची पाईपलाईन आपण इथे ऑपरेशनल केलेली आहे. आणि फक्त पेन बद्दल बोलताना मी सांगू इच्छितो की आजच्या तारखेत आपण 6,000 डोमेस्टिक कनेक्शन आपण चालू केलेले आहे. आता पुढचं विजन म्हणून आम्ही पेनला ऑनलाईन कनेक्ट करायला जातोय आणि तिथे आपण सावरोली पासून एक स्टील पाईपलाईन डेडिकेटेड पेनसाठी आपण जे प्रोजेक्ट चालू आहे तो आम्ही मार्च 2026 पर्यंत त्याला आम्ही कमिशन करणार आहोत. पेन आणि त्याच्या आसपासच्या एरियामध्ये अजून नवीन CNG स्टेशन उभारायचे काम चालू आहे. नवीन सिटी गेट स्टेशन पेन नव्हे तर रायगड जिल्ह्यात आपण अजून 3 नवीन सिटी गेट स्टेशन प्रोजेक्ट आपण हातात घेतलेले. त्यापैकी अलिबाग शहर, माणगाव शहर आणि महाड शहर मध्ये आपण गॅस पुरवठा देण्यासाठी जे प्रोजेक्ट आपण हातात घेतलेले आहे. नवीन CNG स्टेशन आणि LNG स्टेशन सुद्धा आपण या रायगड जिल्ह्यामध्ये आपण साकारणार आहोत. त्याबद्दलची जे काही प्रोजेक्टची शेड्यूल आहे ते आमचे पुढच्या 1 किंवा 2 वर्षात आम्ही त्याला पार पाडणार आहोत. पेनमध्ये आमचे बरेचसे प्रोजेक्ट चालू असतात. त्यापैकी आपण नगर परिषदेचे किंवा जे थर्ड पार्टी युटिलिटी कंपनी आपण म्हणतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंपनी किंवा मग OFC कंपनी त्यांच्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन सतत चालू असतं. आमचं एक CBUD म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक इनिशिएटिव्ह आहे, कॉल बिफोर यू डिग. ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या इनिशिएटिव्ह मध्ये आम्ही सगळे भागीदार आहोत आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे युटिलिटी कंपनीज आहेत ते पण सहभागी असतात आणि जे काही एस्केवेशन करताना किंवा जे काही कोऑर्डिनेशन करताना प्रोजेक्ट टाकताना जे काही आमचे संवाद असतात ते आमचे ऍडव्हान्समध्ये होत असतात आणि त्याच्यामुळे आपण जे डॅमेज आपल्या नेटवर्कला शक्यता असते होण्याची ते आपण टाळू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले मार्कर्स किंवा आपले प्रोग्राम्स असे सिटीजन अवेअरनेस प्रोग्राम आणि सोसायटी अवेअरनेस प्रोग्राम सेफ्टीचे आमचे सतत चालू असतात आणि त्याबद्दल आम्ही मार्केटिंग टीम, आमची सेफ्टी टीम, प्रोजेक्ट टीम आणि ऑपरेशन टीम सतत कार्यशील आहे.